नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत जाळीदार घावणे कसे बनवायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 1 वाटी भरून तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही कुठलाही येथे वापरू शकतात। तर मी येथे बारीक तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही जाडसुद्धा वापरू शकतात। आता येथे ना आपल्याला हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि भरपूर प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर 7 ते 8 तासासाठी हे तांदूळ आपल्याला भिजण्यास ठेवायचे आहे। 7 ते 8 तासानंतर आपण तांदूळ चेक करून घेऊया, तर तांदूळ व्यवस्थित असे भिजले गेलेले आहे। आता याच्यातलं पाणी आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे। तर मी आता तुम्हाला पूर्वतयारी सांगते की आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर मी 1 वाटी जर तांदूळ घेतलेला असेल तर 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी दही, अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टी आपल्याला लागणार आहे। आता तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर यामध्ये वाटण करताना आपल्याला रवा आणि दही घालायचं आहे, लक्षात घ्या। आता मी येथे 1 वाटी भरून दही आणि 1 वाटी भरून बारीक रवा ॲड करणार आहे। सगळ्या गोष्टी मिक्सरला छान अशा बारीक फाईन दळून घ्यायच्या आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं आपल्याला इथं बारीक असं दळून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते अगदी जवळ की कसं हे फाईन असं पीठ झालेलं आहे। तर अतिशय स्मूथ हे पीठ मी इथे दळून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये हे पीठ काढून घेऊया आणि तुम्ही याची लेवल बघू शकता की कशा पद्धतीने हे पीठ आपल्याला हवं आहे। अगदी स्मूथ हे पीठ आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये मी हे संपूर्ण पीठ काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा इथे रेडी करून घेणार आहे। आपलं घावण्याचं पीठ रेडी झालेलं आहे। संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा बारीक अशा फाईन दळून घ्यायच्या आहे मिक्सरला। आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। फेटल्यानंतर याच्यामध्ये छान अशी हवा निर्माण होते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला 7 ते 8 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। तर रात्रभर अशाच पद्धतीने प्लेट झाकून आपल्याला 8 तासासाठी हे पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। मी तुम्हाला हे पीठ 8 तासानंतर दाखवणार आहे की कशा पद्धतीने झालं आहे। तर 8 तासानंतर तुम्ही हे पीठ बघू शकता, छान असं ना हे पीठ फुलल्या गेलेलं आहे आणि व्यवस्थित असं ना हे पीठ आपलं जे घावण्यांसाठी हवं असतं अगदी तशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे। आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा मी येथे सोडा घातलेला आहे। सोड्यामुळे छान अशी जाळी पडते आणि गरजेनुसार मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बेताने घालायचं आहे, हे लक्षात घ्या। आपल्याला इथे खूप जास्त पातळी पीठ करायचं नाही आहे, जसं जसं लागेल त्या पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। तर मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मी येथे सोडा घातलेला आहे। अशा पद्धतीने हे पीठ आपलं फायनल असं रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता याची लेवल मी अगदी जवळून तुम्हाला हे पीठ दाखवणार आहे की कशा पद्धतीने झालेलं आहे। अगदी परफेक्ट हे पीठ आपलं आता हे येथे रेडी झालेलं आहे। चला तर मग घावणे तयार करायला घेऊया। तर येथे ना मी लोखंडी कढई गॅसवर ठेवलेली आहे। तेलाने व्यवस्थित अशी ग्रीस करायची आहे आणि व्यवस्थित अशी हिला तापवून घ्यायची आहे। त्यानंतर एक पळी मी यामध्ये घावण्याचं पीठ घातलेलं आहे आणि आपण आता हे पीठ संपूर्ण बाजूने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। तर संपूर्ण पीठ मी साईडने असं गोल आकार असं फिरवून घेतलेलं आहे आणि संपूर्ण पीठ असं पातळ असं स्वरूपामध्ये घावण्याला आपलं बसलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ पसरून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं तशाच पद्धतीने हे पीठ ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर हे घावणे कढईमध्ये केले तर अगदी पटापट हे घावणे पलटीसुद्धा करता येतात। इतक्या सुरेख पद्धतीने हे घावणे होतात, मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही। आता मी दुसऱ्या डायरेक्शनने बघू शकता अतिशय स्मूथली ही पलटी झालेला आहे। त्यामुळे ना एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। तर अगदी 1 सेकंदामध्ये आपलं पहिलं घावणं इथे रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे। आता मी एका प्लेटवर काढून घेणार आहे। याच पद्धतीने मी सेकंड बॅचसुद्धा याच पद्धतीने घावणं टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता जशी पहिल्या वेळेस प्रोसेस केलेली आहे त्याच पद्धतीने प्रोसेस करायची आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, घावणं बनवत असताना आपल्याला लोखंडी तव्याचा येथे वापर करायचा नाही आहे। लोखंडी तव्यावर हे घावणे चिपकून जातात, त्यामुळे तुम्हाला लोखंडी कढई वापरायची आहे, जेणेकरून अगदी पटापट हे घावणे येथे निघतातसुद्धा आणि कुठेही तुम्हाला घावणे तुटताना दिसणार नाही किंवा घावणे बिघडणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही लोखंडी कढईचा वापर केला तर घावणे अतिशय सुरेख पद्धतीने निघणारसुद्धा आणि पीठसुद्धा खराब होणार नाही। त्यामुळे तुम्हाला येथे लोखंडी कढईचा वापर करायचा आहे किंवा
तुम्ही बिडाच्या तव्याचा वापर करू शकतात. जर बिडाचा तवा नसेल तर लोखंडी कढईचा वापर करावा आणि अगदी स्मूथ पद्धतीने हे घावणे अगदी पटापट तयार होतात. तर एक वाटी तांदळामध्ये 15 ते 20 आपले घावणे छान असे पातळ स्वरूपामध्ये तयार होतात. अशा पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही 1 वाटी तांदळापासून मस्त असा घावणे करू शकतात. तर मी येथे संपूर्ण घावणे रेडी करून घेणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 1 वाटी तांदळामध्ये 15 ते 20 घावणे आपण रेडी केलेले आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मुलांना अशा पद्धतीने टिफिन बॉक्सला देऊ शकतात. त्यानंतर नारळाच्या चटणीसोबत छान असे सर्व करू शकतात. आणि हे घावणे बघा किती छान याला जाळी सुटलेली आहे, त्यातल्या त्यात अतिशय मौसूत होतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. राम.